नमस्कार मंडळी, मी आदित्य जुन्यामध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर आज आलो आहोत आपण आई सेंटर इथे। तुम्हाला एकदम घरगुती जेवण भेटेल इथे। तर चला आपण इथे एकदम मस्त पराठे वगैरे ट्राय करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया। कोणता पराठा बनवत आहे? आम्ही आता मिक्स व्हेज पनीर पराठा। त्यामध्ये सगळ्या भाज्या येतील। भाज्या म्हणजे कोणकोणत्या असतात आपल्या? पत्तागोबी, शिमला मिरची, गाजर। अच्छा, ते सगळ्या भाज्या मिक्स, कांदा, कोथिंबीर, सगळ्या भाज्या मिक्स येतील ना। ठीक आहे। यामध्ये मी आता पनीर टाकणार आहे। पनीर तुमचा म्हणजे होममेड असतो का तुम्ही दुसरीकडून घेता? नाही, होममेड असतं। अच्छा, म्हणजे तो स्वतःचाच असतो त्यांच्याकडे। सगळं आम्ही घरी बनवलेले मसाले, म्हणजे जे मसाले वगैरे तुमच्या इथे तुम्ही जे वापरता सगळे घरी बनवलेले असतात त्यांच्याकडे। हे सगळे मसाले टाकलेले, कोथिंबीर। बटर पण तुम्ही अमूलचंच वापरता, म्हणजे कंपनीचं वगैरे? अमूलचंच बटर वापरता। जर एखाद्याला समजा तिखट जास्त खायचा असेल पराठा, तर तुम्ही त्यांच्या चवीनुसार पण तुम्ही देऊ शकता का? बिलकुल, आम्ही त्यांच्या चवीनुसार देतो। जे एखादा कसं असतं की त्यांना वाटते की चला आपण थोडासा स्पायसी खावं, तर त्याच्या हिशोबानुसार तुम्ही बनवून देतो। बिलकुल, आमच्याकडे येणारे प्रत्येक ग्राहक त्यांच्या चवीनुसार बनवतो आम्ही कोणाला बेसन पाहिजे, तिखट पाहिजे, सपक पाहिजे, भरीत पाहिजे किंवा पराठे पाहिजे, हे त्यांच्याच चवीनुसार आम्ही बनवतो। तर हे जे आपला पराठा आहे त्याचा म्हणजे किती रुपयाला आहे तो पराठा? हा, आता मी बनवलेला पराठा 60 रुपयाला। अच्छा, तुमच्याकडे अजून कोणकोणते पराठे भेटतात? आमच्याकडे पालक पराठा, गोबी पराठा, आलू पराठा, आमच्याकडे खूप पराठ्याचे प्रकार आहे। म्हणजे एकदम नावासारखं घरगुती आई जसं आपल्याला वेगवेगळे पौष्टिक पराठे खाऊ घालते, तसं तुम्ही एकदम पौष्टिक वेगवेगळे सगळ्यांना खाऊ घालता। ते कधीपासून चालू केले तुम्ही? ह्याला आम्हाला 1 वर्ष झालं। 1 वर्ष पूर्ण झाले आम्हाला। आमचा पराठा म्हणजे पूर्ण पौष्टिक आहार आहे, एक पराठा। म्हणलं ना मला, नावाप्रमाणे जशी आपल्याला आपली आई घरी एकदम पौष्टिक खाऊ घालते, तसं तुम्ही तुमच्या नावाप्रमाणे एकदम मस्त पौष्टिक सगळ्यांना खाऊ घालत। पण नांदेडकरांचा प्रतिसाद काय आहे तुम्हाला? एकदम खूप चांगला आहे पराठा। म्हणजे त्यांना सकाळी नाश्त्याला पूर्ण अन्नच आहे, त्यामुळे आमच्याकडे पराठे सकाळी 7 वाजेपासून चालतात आणि रात्री किती वाजेपर्यंत? संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत। अच्छा, हे ऑनलाईन पण आहे का तुमचं पराठा? नाही, आम्ही केलं नाही ना, आमच्या होई नाही झालं एवढं। ऑनलाईन केल्यावर तर आम्हाला करणे होईल, म्हणजे इथे तुम्हाला एकदम असे जास्त होत आहे त्याच्यामुळे तुम्हाला ऑनलाईनही जमत नाही। खूप जण म्हणालेत आम्हाला ऑनलाईन करा, पण आई सारखं जर जेवण आपल्याला ऑनलाईन घरी बसून भेटत असेल तर काय हरकत आहे चालू करायला? ठीक आहे, आम्ही करणार आहोत नक्की। म्हणजे ह्यांनी लगेच लवकरात लवकर तुम्हाला ऑनलाईन पण पराठे तुम्हाला यांचे भेटतील आईवरले। या पराठ्यासोबत तुम्ही काय काय देता? आम्ही शेंगदाण्याची चटणी आणि दही। म्हणजे ते पण घरी वगैरे बनवलेलं असते? हा, बिलकुल, शेंगदाण्याची चटणी आणि घरी बनवलेली असते। एकदम मस्त वाला आपला असा पराठा तयार होत आहे आता पनीरचा। त्याला अंदाजा किती वेळ लागतो बनायला? फक्त भाजण्यासहित 5 मिनिट लागतात। वा, म्हणजे 5 मिनिटात एकदम पौष्टिक आहार आपल्याला भेटून जातो। ते काकू, तुमचं नाव काय आहे? माझं नाव भारती। अच्छा, म्हणजे हे सगळं आउटलेट तुम्ही चालवता का? चवीचं आणि हे सगळ्या प्रकारचे मी करते आणि मॅनेजमेंट माझा मुलगा करतो। अच्छा, म्हणजे एक आईचं सेंटर चालवते। आणि आमच्याकडे सगळे बायका आहेत त्या सगळ्या आईच आहेत, ते महत्वाचं आहे। म्हणजे महत्व ते आहे की स्वतः समोरच्या लेकराला दिल्यासारखं तुम्ही मनातून पूर्ण ते बनवून देता। बेस्ट चीफ शेफ जे असते फक्त आई असते ते तर नक्कीच आहे। आई शिवाय गोडीच जास्त आहे। हा वाला कोणता आहे आता? आलू पराठा। आलू पराठा सगळा। माझं तर 100% म्हणणं आहे की आई ही पौष्टिकता आणि चव मुलांना जी देते तिच्यासारखी त्याच्यासारखं कोणीच शेफ नाही। किती जरी बाहेरचा जरी बर्गर पिझ्झा जरी खाल्ला, शेवटी आईच्या हातची चव ती आईच्या हातची। आईला काळजी असते ना की शरीरासाठी काय चांगला, ते तर आहे। आईपेक्षा कोणीच आपलं म्हणजे काळजी कोणीच घेऊ शकत नाही असतात। त्यामुळे माझ्याकडे सगळं मन लावून काम करणारे आया आहे। या सेंटरचं नाव आईच असं तुम्हाला का वाटलं ठेवावं?
आई हे माझ्या मुलाने ठेवलेले नाव आहे. अच्छा. आई तू सगळं हे तयार केलीस ना, अच्छा. तुझंच नाव ठेवायचं. म्हणजे तुम्ही हे सगळं चालू केलं तर तुमच्या मुलांनी हा, माझं. तुमच्या त्याच्यावर हे हा. सगळ्या गोष्टी चालू केलेल्या आहेत. ते पण असतात का? भैया पण इथेच असतात का? हा, इथंच असतो ना. अच्छा सामान आणणे, मॅनेजमेंट करणे, सगळ्या बायकांचं वगैरे वर्कर तर सगळं कामच करतो. अच्छा. म्हणजे तुम्ही दोघं आई आणि मुलगा मिळून सगळ्या गोष्टी हो, सांभाळतात. सांभाळतो. जे लोकांना पण त्या गोष्टीचा आनंद आहे की चला आपल्याला घरचं एकदम पौष्टिक अन्न ते पण आई आणि मुलगाच आपल्याला देत आहे. एकदम कमालची अशी तुमची जोडी आहे म्हणा लागेल. इथे आला आहे आपला स्पेशल पनीर मिक्स व्हेज पराठा. तर आपल्याला त्याच्यासोबत भेटला आहे दही आणि चटणी. तर त्याला ट्राय करूया. तुम्ही लेअर पाहू शकता एकदम मस्त दिसत आहे. त्याला ट्राय करूया दही सोबत आणि चटणी सोबत. एकदम सगळ्या एकदम वेजेसी मस्त टेस्ट येत आहे आणि एकदम पौष्टिक असा हा पराठा आहे. तर तुम्हाला जर ट्राय करायचा असेल हा पराठा तर नक्की या आई पराठा सेंटरला.